नमस्कार मित्रांनो, आज आपल्या संकल्प टॉक या एपिसोडमध्ये आपल्याबरोबर आहेत विशाल सावंत पा। आता तुम्ही जर थंबनेल जर वाचला, कामगाराचा मुलगा ते RRB क्लर्क यांचा जो प्रवास असेल पा, हा प्रवास खूप खडतर होता। आर्थिक परिस्थिती असेल, त्याच्यानंतर सामाजिक परिस्थिती असेल, या सगळ्या परिस्थितीला तोंड देऊन ते आत्तापर्यंत इथं पोहोचलेले आहेत। दुसरी महत्त्वाची गोष्ट, जे विशाल सावंत असतील हे ॲग्रिकॉस आहेत आणि ॲग्रिकॉस हा जनरल बँकिंग करू शकतो। या सगळ्या गोष्टींचा जो प्रवास असेल, या सगळ्यांचा आपण त्यांच्याकडून एक आढावा घेणार आहे पा, की नेमकी कशा प्रकारे त्यांनी तयारी केलेली आणि त्यांनी आत्तापर्यंत कशा प्रकारे जे की जनरल बँकिंग असेल, त्याच्यानंतर AFO असेल, यांना कशा प्रकारे फेस केलेलं आहे। तर पहिलं विशाल सर, आपलं या शोमध्ये तुमचं हार्दिक अभिनंदन पहिलं। दुसरी महत्त्वाची गोष्ट की आम्हाला सांगा की तुमचं जे काही प्रिपरेशन असेल, तुमचं ग्रॅज्युएशन कधी संपलं आणि त्याच्यानंतर तुम्ही बँकिंगला सुरुवात कधी केली? सर माझं ग्रॅज्युएशन 2022 ला झाले, 2022 चा पास आउट आहे मी। आणि सर माझं लातूर गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये ॲग्रिकल्चर झालंय। तिथून मी सरळ ग्रॅज्युएशन पण माझं कोविडमध्ये झालंय, त्यामुळे ग्रॅज्युएशनमध्ये पण माझे कन्सेप्ट क्लिअर नव्हते। कोविडमध्ये पूर्ण बॅच झाला। त्यानंतर मग मी 22 ला सरळ मग इकडे संभाजीनगरला आलो। इथं आल्यानंतर मग मी प्रिपरेशनला चालू केलं, स्वतः सेल्फ स्टडी जे आहे ती म्हणजे ॲग्रीचे कन्सेप्ट वगैरे ते स्वतः क्लिअर केलं मी पहिला स्वतः। म्हणजे जे बुक म्हणजे इसेन्शियल ॲग्रिकल्चर वगैरे असे बुक घेऊन सगळ्या कन्सेप्ट क्लिअर करून घेतले। त्यानंतर मग मी फर्स्ट अटेम्प्ट दिला, म्हणजे जी बॅच असेल ती रेग्युलर आपली करून सगळी प्रिपरेशन। म्हणजे नंतर मग मी फर्स्ट अटेम्प्टमध्ये मेन्स क्लिअर झाली, इंटरव्ह्यूपर्यंत गेलो। म्हणजे मला स्वतः माझ्यावर विश्वास नव्हता की मी फर्स्ट अटेम्प्टमध्ये इंटरव्ह्यूपर्यंत जाईल असे, म्हणजे माझ्याकडे स्वतःची अपेक्षा नव्हती। तरी पण म्हणजे झालं, मग थोडाफार म्हणजे 2 मार्कानं फायनल सिलेक्शन गेलं, त्यावेळी मला मग खूप वाईट वाटलं ते फर्स्ट अटेम्प्टमध्ये। तुम्ही जे काही सुरुवात केली ती पहिल्यांदा AFO ला सुरुवात केली प्रिपरेशन, पण तुमच्यावर जो ठपका पडलेला आहे, म्हणजे मी आत्तापर्यंत पाहतोय की कोविड-19 ची बॅच आहे, कोविडची मॅच आहे, याच्यामध्ये तुम्ही जसं म्हटले की कन्सेप्ट क्लिअर नसतात। स्टार्टिंगला आल्यानंतर तुम्ही AFO ची सुरुवात केली ती, त्याच्यानंतर तुम्ही जनरल बँकिंग किती दिवसांनी शिफ्ट झालते? जनरल बँकिंग मध्ये सर मी ह्या वर्षी शिफ्ट झाले 2022 पासून। अच्छा, 2022 ला तुम्ही शिफ्ट झाले? 22-23 दोन्ही वर्ष पूर्ण ॲग्रिकल्चर। जनरलची मी एक सुद्धा एक्झाम दिली नाही। अच्छा, ह्या वर्षीच फक्त जनरलच्या एक्झामकडे स्विच झालो। म्हणजे ह्या पहिल्याच वर्षी तुमचं हे यश आहे, जनरल बँकिंगला गेले आणि पहिल्याच वर्षी हे यश आहे। आणि त्याच्यानंतर तुम्ही मला हे पण सांगितलं होतं की तुम्ही एक ॲग्रिकल्चर डिप्लोमा केलाय आणि त्याच्यानंतर सेकंड इयरला ॲग्रिकल्चरला ॲडमिशन घेतलं। मग हे डिप्लोमा करून हे करणारे जे विद्यार्थी असतील, त्यांच्याही मनात अशी शंका असते की आपण जास्तीत जास्त कृषी सेवक होऊ शकतो, तर हे पण इथपर्यंत येऊ शकतात। इथपर्यंतचा प्रवास कसा केला? डिप्लोमावाल्यांची मेंटॅलिटी कशी असते, फक्त डिग्री करायची, म्हणजे एक्सटर्नल YCM वगैरे करून। पण डिग्री म्हणजे डिप्लोमावाले कसं आहेत, बऱ्यापैकी डिग्रीला टिकत नाहीत मुलं, अभ्यास करत नाहीत, त्याच्यामुळे नुसतं पासिंगचा विचार करतात। पण मी पासिंगचा विचार करणार नव्हतो। मला गव्हर्नमेंट जॉब मी आधीच डिसाईड केलं होतं, काही ना काहीतरी गव्हर्नमेंटमध्ये करायचं। मग गव्हर्नमेंट म्हणजे मी माहिती काढली पहिला, गव्हर्नमेंट ॲग्रिकल्चर नंतर जॉब कोणकोणते असतात। मग त्याच्यामध्ये मला बँकिंगचं बेस्ट वाटलं। त्यानंतर मग मी डिग्री झाल्यानंतर लगेच चालू केलं, क्वेश्चन पेपर वगैरे बघितले, मेमरी बेस वगैरे मेन्सचे कसे असतात। मग म्हणजे माझ्या संग फॅमिलियर वाटले ते क्वेश्चन वगैरे, आपण पण करू शकतो असं वाटलं मला। मग मी त्यानंतर प्रिपरेशन स्टार्ट केली त्याला। अजून दुसरी एक महत्त्वाची गोष्ट की ज्यावेळेस ॲग्रिकॉस इथं बँकिंगचं प्रिपरेशन करण्यासाठी येतो, त्यावेळेस त्याच्या मनात एक भीती असते की इंग्लिश आणि क्वांट हे जे 2 विषय असेल, हे अतिशय म्हणजे त्याच्यासाठी एक प्रॉब्लेमॅटिक विषय असते। तर याचं प्रिपरेशन तुम्ही कशा प्रकारे केलं? क्वांटचं एक म्हणजे की पहिला बेसिक कन्सेप्ट आपल्याला, आता बेरीज वजाबाकी तर 10वी-12वी पासूनच येते, त्याच्यात म्हणजे काही वेगळं राहत नाही। म्हणजे 40% भाग तर बेरीज वजाबाकीचा राहतो, सिंपल मॅथमॅटिक्स। मग एक्स्ट्रा राहतो तो मग काय, मग कोणताही क्लास असू दे किंवा बॅच असू दे, ते बेसिक जे आपल्याला क्लासमध्ये शिकवतात ते पूर्ण बॅच करायची व्यवस्थित, आणि जी प्रॅक्टिस शीट वगैरे देतात ते करायचं। आणि राहिल्यानंतर भाग फक्त मोकचा राहतो, मग शेवट मोक द्यायची, त्याची अनालिसिस करायची, बाकी काय एक्स्ट्रा काही करायची गरज नाही। अच्छा, म्हणजे क्लासच्या ज्या बॅचेस असतील त्या बॅचेस आपण व्यवस्थितपणे कंप्लीट केल्या पाहिजे आणि त्याच्यानंतर आपण एक्झामला टार्गेट केलं पाहिजे। ह्या गोष्टी सगळ्यात महत्त्वाची आहे कारण आपण आल्यानंतर एक्झाम आपल्या समोर असते, परंतु आपण बॅचला टार्गेट न करता एक्झामला करतो, त्याच्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त फेल्युअर येतं। सर्वांना कसं वाटतं, बॅच चालू असताना म्हणजे पोस्ट निघावी आल्याला, प्रत्येकाचं असं वाटतं की 1 वर्षात तर आल्याला बॅच निघून जावी। बरेच जण आहेत आत्ताही बॅच मध्ये, बरेच जण आहे की ज्यांना बऱ्याच जण वाटतं की सर 3 महिन्याची बॅच झाली,
सर आता माझी एपोची प्री क्रॅक झाली परंतु फायनल भेटतं की नाही भेटतं, काही गोष्टी मला असतात. पण आलेलं तसंच वाटत होतं, म्हणजे आलेलं आपली निघावी. पण कसं आहे, बॅच म्हणजे एक प्रोसेस आहे, ती प्रोसेस मधून जावं लागतं. प्रोसेस कम्प्लीट झाल्याशिवाय काय नाही. मग कसं बॅच कम्प्लीट झाल्यानंतर मग माझी प्री पण 2-2 मार्कांना राहायच्या प्रत्येक आलेल्या. म्हणजे जनरलचं मी त्याच एफओच्या दृष्टीनं जनरलच्या प्री देत होतो प्रॅक्टिस व्हावं, मग त्या पण 1-1, 2-2 मार्कांना जायच्या. मग काय मी आशा धरली नाही त्याची, पुढच्या वर्षी पाहू म्हणून. अच्छा. आणि दुसरं एक मुलांना सांगा की जे काही एक्झामचे फॉर्म असतील ते कंपल्सरी भरले पाहिजे, कारण तुम्ही जेवढे काही फॉर्म भरत होतात पूर्णपणे फॉर्म भरलेले आहेत पहिल्यापासून. यस भेटेल किंवा नाही भेटेल परंतु तुम्ही फॉर्म भरत होतात, तर ती गोष्ट मुलांना सांगा की नेमकी फॉर्म भरणं किती महत्वाचं आहे. फॉर्म भरताना तुम्ही असा विचार करू नका की फॉर्म मध्ये जागा आता एक एक बँकेच्या म्हणजे एक एक एक्झामच्या कसं 10 जागा असतात, ऑल इंडिया असतात 10-12 कोणाकोणाच्या तरी. मग ह्याचा विचार करून फॉर्म भरायचा नाही की जागा कमी आहे. जागा कमी याचा अर्थ नाही की तुमचा ऑल इंडिया कुठे चान्स आहे, एक तेवढ्या जागेत आपण कुठे यायचो, तसं काही नसतं. म्हणजे कधी चान्स लागेल आपला काही सांगता येत नाही. प्रत्येक जण काही वेगळा नसतो अभ्यास करणारा, सगळे आपल्यासारखेच असतात, ऑल इंडिया असेना कुठं असेना. बरोबर आहे. त्याच्यामध्ये ती एक गोष्ट आपल्याला त्यांच्याकडून घ्यायची की सगळे फॉर्म आपल्याला भरायचे. यस भेटल नाही भेटल ही पुढची गोष्ट राहिली, पण फॉर्म कंपल्सरी आपल्याला भरायचे. दुसरं जे की तुमचं आता जे वय आहे 2022ला तुम्ही पास आउट आहे, या वयामध्ये हा प्रश्न खूप असा थोडासा इंटरेस्टिंग आहे की या वयामध्ये बऱ्याच जणांना सोशल मीडिया असेल जसं की इंस्टाग्राम, फेसबुक या सगळ्या गोष्टी, त्याच्यानंतर बाकीच्या ज्या गोष्टी असतील कॉलेजमधल्या प्रेम प्रकरण वगैरे, ह्या गोष्टीमुळे सुद्धा आता आम्ही ज्यावेळेस काउन्सिलिंग करतो या गोष्टीमुळे बऱ्याच जणांचे वर्ष वाया गेलेले आहेत. तर तुम्ही पण ह्या गोष्टीत थोडेफार असतालच, तर त्याच्यामध्ये कसं प्रकारे फेस केलं तुम्ही? सोशल मीडियावर काय आता म्हणजे कॉलेज पासूनच आपल्याला क्रेज असते इंस्टाग्राम, ट्विटर, हे फेसबुक, व्हॉट्सअप यूज करायचं. मला पण आहे, म्हणजे अजून पण मी इंस्टाग्राम वगैरे व्हिडिओ पाहतोच, असं काही नाही. पण एका लिमिटेड टाइम पर्यंत 1 तास दिला, कधी 15 मिनिट दिले, 20 मिनिट दिले, त्याच्यावर दिवसातून नाही दिले जास्त. आणि व्हॉट्सअपचा काही जास्त यूज होतच नव्हता, टेलिग्रामचा जास्त यूज होत होता, कारण टेलिग्रामवर ग्रुप असतात ना क्विझेसचे वगैरे, मग सर्वात जास्त त्याचाच उपयोग व्हायचा. आणि दुसरी गोष्ट म्हणली प्रेम प्रकरण वगैरे असलं काय कॉलेजपासून आपण नादच नाही केला त्याचा, कारण कसं असते कॉलेजपर्यंत असल्या गोष्टी असतात, म्हणजे इमॅच्युअरपणा म्हणायचं त्याला. पण कॉलेज झाल्यानंतर आपण मॅच्युअर होतो, आपल्याला अंडरस्टँडिंग होते की असल्या गोष्टी इम्पॉर्टंट नाहीत, करिअर इम्पॉर्टंट आहे पहिला आपल्याला. कारण जरी प्रेम प्रकरण झालं तरी ते टेम्पररी राहतं, कारण परमनंट आपल्यासोबत कोण राहील असं काही नाही. कारण पार्टनरचे पोस्ट निघून गेली, ती निघून जाईल आणि आपण इथे राहू, कारण माइंडसेट चेंज होतो प्रत्येकाचा. त्यामुळे असल्या गोष्टीत फोकस करण्यापेक्षा करिअरकडे पहिला करावा, नंतर काही भेटणारच आहे आपल्याला ते. त्या गोष्टीचा नाद नाही केला म्हणून ते आजपर्यंत इथं पोहोचले, त्याच्यामुळे आपल्यालाही त्या गोष्टीचा नाद करायचा नाहीये. आपल्याला इथं आलोय तर अभ्यासच करायचा आहे. दुसरं तुमचं जे की कृषी सेवक असेल, ॲग्री MPSC असेल, हे कधी टार्गेट नव्हते का पहिल्यापासूनच बँकिंग होतं? नाही, कृषी सेवक वगैरे टार्गेट नाही, बँकिंग प्युअर टार्गेट केला होता. पण गेल्या वर्षी आता मी कृषी सेवक पण दिला होता, पण थोड्या मार्कांनी तो पण गेला. मग काय जास्त म्हणजे एवढा पण फोकस केला नव्हता, साइड बाय साइड निघून गेली तर निघून गेली असा विचार केला होता. पण फॉर्म भरला होता? फॉर्म सगळे भरले होते, कोणते का असे ना. ॲग्री, कारण आपण ॲग्री आहे, ॲग्रीचे तर फॉर्म सोडायचेच नाहीत आपण, कारण तो आपला बेस आहे. बरोबर. आणि डायरेक्ट ॲग्रिकल्चर म्हणजे बरेच जण सांगतात की तुम्ही जनरल बँकिंगला शिफ्ट व्हा, पण शिफ्ट होत असताना ॲग्रिकल्चर पूर्णपणे सोडलं पाहिजे की फक्त ॲग्रिकल्चर डायरेक्ट सोडून आपण जनरल बँकिंगवर शिफ्ट झालं पाहिजे? हे बघा, ॲग्रिकल्चर अजिबात सोडलं नाही पाहिजे, कारण FCI, NSC, CWC असं ऍड येत राहतात साइड बाय साइड. आणि जनरल आणि ॲग्रिकल्चर मध्ये काही वेगळा अभ्यास करावा लागत नाही. फक्त ॲग्रिकल्चर हा सब्जेक्ट बाजूला काढला तर क्वांट, रिझनिंग, इंग्लिश, GA आणि कम्प्युटर एखाद्या एक्झामला असेल तर तेच विषय राहणार. ॲग्रिकल्चरला तुम्ही दिवसातून 1 तास जरी काढला आणि कंटिन्यू वाचत राहिला, 1 महिन्यात आपला सब्जेक्ट कव्हरच होऊन जातो ॲग्रिकल्चरचा, जास्त वेळ लागत नाही. फक्त मल्टिपल वेळा रिव्हिजन लागते त्याला. म्हणजे तुम्ही ॲग्रिकल्चर डायरेक्ट न सोडता थोडाफार एक 2-2 तास तुम्ही दररोज जर अभ्यास करत राहिले तर तुम्ही तिथं करू शकतात. दुसरं मला GA विषयी पण बोलायचं आहे, कारण बऱ्याचशा प्रॉब्लेम असा असतो की GAला थोडंसं भीती असते मनात, कारण ॲग्रिकल्चरचं मुलं कधी केलेलं नसते. तर मग GA साठी तुम्ही कसं प्रिपरेशन केलं? GA साठी मला पहिल्यांदा म्हणजे कन्फ्युज झालं, म्हणजे जोपर्यंत एक्झाम देत नाही ना, आता बरेच जण सांगतात हा सोर्स यूज करा, हा सोर्स, पण जोपर्यंत स्वतः एक्झाम देत नाही म्हणजे क्वेश्चन कळत नाही, अंडरस्टँडिंग होत नाही. मग मी कसं पहिला 1-2 एक्झाम देऊन मला आयडिया आली GA मध्ये कोणते क्वेश्चन येतात, कसे विचारतात. मग मी मल्टिपल सोर्स म्हणजे असे एवढे पण नाही यूज केले, 1-2 सोर्स ठेवले. म्हणजे आता समजा अपेअर्स क्लाउड घेतला किंवा गौरवगडची घेतली बॅच, तर मग ती परफेक्ट मल्टिपल वेळा, आता अपेअर्स क्लाउड घेतलं वाचायला वीकली, ते मल्टिपल वेळा तेच रिव्हिजन करायचं. तुम्हाला ते GA क्वेश्चन तेच दिसणार, पण असं नाही की GA केल्यावर 100 पैकी तेच क्वेश्चन येतील. आता 40 मार्काला जर GA असेल
त्याच्यातले ओळखीचे तुम्हाला लय झालं तर 10-15 दिसणार. आणि बऱ्यापैकी जे बाकीचे क्वेश्चन असतात ते अंडरस्टँडिंगवर अटेम्प्ट करायचे असतात. म्हणजे जीएचा जे असेल त्याचा कंटिन्यू अभ्यास तुम्हाला सुरू ठेवावा लागतो. अचानक तुम्ही 1 महिन्यात अभ्यास करू शकत नाही. म्हणजे तुम्ही कंटिन्यू अभ्यास तिथं करावा लागतो, तेव्हा जीए तुम्ही पास होऊ शकता. दुसरं ते म्हणजे इंग्लिश, कारण तुम्ही डिप्लोमाचे स्टुडंट आहेत आणि त्याच्यानंतर तुमचं ग्रॅज्युएशन आहे. तर मग इंग्लिशचं कशा प्रकारे तुम्ही स्टडी केलं? इंग्लिशसाठी कसं आहे, आता 12वी पर्यंत थोडं नॉलेज असतं, प्रत्येकाला तेवढं इंग्लिश येत असतं. फक्त थोडं असतं की म्हणजे इम्प्रूव्हमेंट करायची थोडी गरज असते. आणि असं नाही की पूर्ण आता प्री असू दे, मेन्स असू दे, ग्रामरची जास्त गरज नाही. ग्रामरची मी आता क्वेश्चन जास्त अटेम्प्ट म्हणजे नादाला लागत नाही त्याच्यात जास्त. बेसिक राहतं. आणि मेन म्हणजे कसं असतं, मी ओलिव्हबोर्डची डेली एक मॉक देत होतो, डेली न चुकता. सकाळी 7ला रिडिंगला यायचं, 7 वाजता डेली एक इंग्लिशची मॉक द्यायची. मग त्याच्यामधून कसं अनालिसिस करायचं, त्या अनालिसिस मध्ये सगळं दिलेलं असतं त्यांनी, म्हणजे तुमचं कुठं चुकलंय, ग्रामरची काय आहे, तिथूनच अंडरस्टँड होत जातं. जेवढे तुम्ही मॉक देतील तेवढे प्रॅक्टिस होऊन जाते. मॉक देऊन त्याचं अनालिसिस व्यवस्थित करायचं आणि ते अनालिसिस तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं असणार आहे पहा. त्याच्यानंतर तुमचं जे काय म्हणजे जी फॅमिलीची कंडिशन आहे, आता तुम्ही ज्यावेळेस आम्हाला सांगितलं त्यावेळेस पण आम्हाला ते थोडंसं कसतरी वाटलं, कारण तुम्ही ज्यावेळेस एवढ्या क्रिटिकल परिस्थितीतून इथपर्यंत पोहोचलाय. नेमकी हे ज्यावेळेस एखादा मुलगा येतो की सर माझी परिस्थिती नाही, असं नाही तसं नाही, हे जे वाक्य असतात मुलांचे, हे कुठंतरी आम्हाला ते वाईट वाटतं. परंतु त्या मुलाने न हारता तुम्ही चांगल्यापैकी जर स्टडी केला तर चांगल्या पोस्टवर पोहोचू शकतात. तर हे तुम्ही कसं साध्य केलं? कारण तुमची परिस्थिती पण नाही आहे, त्याच्यानंतर सोशल इश्यूज आहेत, ह्या सगळ्या गोष्टी. एक म्हणजे आता मला म्हणजे घरी ॲव्हरेज होते, एवढी पण परिस्थिती म्हणजे खराब पण नाही पण चांगली पण नाही, एवढी पण एक ॲव्हरेज म्हणजे प्रत्येकाची असतेच. आता एवढी ॲव्हरेज असते तेवढी. पण कसं आहे म्हणजे म्हणजे वडिलांचे असेल, त्याच्यानंतर तुमच्या घरचे जे असतील ते कशा प्रकारे तुम्ही फेस केले? मेन म्हणजे घरचा मला सपोर्ट पप्पांचा खूप होता, पप्पा मम्मीचा. म्हणजे पप्पांनी खूप सपोर्ट केला, म्हणजे तुला म्हणजे हवं ते कर, फक्त अभ्यास कर म्हटले. म्हणजे जे तुला किती जरी टाइम लागला, वेळ लागला तरी चालते. म्हणजे आता 1-2 वर्ष मी घालवले, पण थोडे म्हणजे घरचे थोडे खचले. म्हणजे थोडे म्हणजे मम्मी वगैरे म्हणायला लागले की प्रायव्हेट वगैरे कंपनी जॉईन करतो का, म्हणजे बरोबर. मग पप्पांनी म्हणले की नको, म्हणजे 1 वर्ष ट्राय कर. मग मी सांगितलं, त्यांना समजावून सांगितलं की माझी ॲबिलिटी आहे, मी करू शकतो. तर मग मला 1 वर्षाचा टाइम द्या फक्त तुम्ही. मग आता मला त्यांनी टाइम दिला, मी त्यांना म्हणजे नवीन वर्षाची खुशखबरी दिलीच ते 1 तारखेला. अच्छा, त्याच्यानंतर माझा शेवटचा क्वेश्चन्स जे की तुमचं आत्तापर्यंत जे यश आहे याच्यामध्ये तुमचे रोल मॉडेल असेल, याच्यामध्ये महत्त्वाचा वाटा कोणाचा असेल? मेन म्हणजे माझ्या आई वडिलांचाच आहे, कारण त्यांच्या सपोर्ट शिवाय मी इथं कॉम्पिटिटिव्हला आलोच नसतो. कॉम्पिटिटिव्ह मध्ये मेन म्हणजे रिस्क असते, जॉबची काही गॅरंटी नाही. कारण आता बऱ्याच जणांना तुम्ही एमपीएससी वगैरे ऐकलं असेल की 7-8 वर्ष जातात तरी पोस्ट निघत नाही, मग लास्टला काय करायचं. तसं मग तेवढी रिस्क घ्यावी लागते. तेवढा आता घरून सपोर्ट होता, पप्पांनी मम्मीनी सपोर्ट केला, तेवढा टाइम दिला मला. ह्याच्यातून आपल्याला 2-3 पॉईंट व्यवस्थितपणे आपल्यासाठी घ्यायचे. ते म्हणजेच पहिला पॉईंट की आपण सगळे फॉर्म भरले पाहिजेत. दुसरी महत्त्वाची गोष्ट ते म्हणजे परिस्थिती जर तुमची डाऊन जरी असेल तर आपण जर तेवढी मेहनत जर केली तर आपण तिथपर्यंत पोहोचू शकतो. दुसरा पॉईंट. तिसरा पॉईंट म्हणजे ज्यावेळेस आपण स्टडी करत असतो तर जे काही तुमच्यामध्ये जे डिस्ट्रॅक्शन येतात ते डिस्ट्रॅक्शन बाजूला करून आपलं फोकस एकच असलं पाहिजे, ते म्हणजे सरकारी नोकरी आपल्याला मिळाली पाहिजे, याच्यासाठी आपल्याला मेहनत करायची. तर हे 3-4 पॉईंट्स आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं ते राहील ते म्हणजेच पहिलं, ज्यावेळेस तुम्ही बॅच लावतात किंवा कुठेही क्लास करतात त्यावेळेस तुमचं टार्गेट असलं पाहिजे, ते म्हणजे सिलेबस, आणि त्याच्यानंतरच तुमच्या एक्झाम हे टार्गेट असलं पाहिजे. एवढ्या गोष्टी आपण ह्या इंटरव्ह्यूतून घेतल्या पाहिजे. कारण जर तुमचा 4 वर्षाचा प्रवास आहे, 4 वर्षाच्या प्रवासामध्ये तुम्ही इथपर्यंत येत आहे, भलेही तुम्ही RRB क्लर्क असू द्या, परंतु याच्या पाठीमागं खूप काही मेहनत असते. कारण त्यांनी IBPS AFOचे जवळपास 2 इंटरव्ह्यू दिलेत आणि 2 इंटरव्ह्यू नंतर त्यांचे जे काही फर्स्ट टाइम त्यांनी सुरुवात केली ती मागच्या वर्षी, आणि त्याच्यामध्ये त्यांनी 2 मेन्स देऊन हे फायनल रिझल्ट घेतलेला आहे जनरल बँकिंगचा. म्हणजे असं पण एवढं सोपं नसतं की तुम्ही डायरेक्ट ॲग्रिकल्चर त्यातले त्यात डिप्लोमाचा विद्यार्थी ज्यावेळेस जनरल बँकिंगला शिफ्ट होतो तेवढं सोपं नसतं, आणि त्यांनी ते करून दाखवलं. विशाल, आत्ताचा यावर्षीचा आपण AFOचा जर कट ऑफ पाहिला, जवळपास 51चा कट ऑफ आहे. तर तुम्ही एक ॲग्रिकॉस आहे, तर तुम्ही या पुढच्या विद्यार्थ्यांना म्हणजे ॲग्रिकॉसला काय सल्ला देताल? कारण बरेचशे मुलांना असं द्विधा मनस्थितीत असते
जनरल बँकिंग करायची का AFO करायचं, तर याच्या पुढं तुम्ही काय सल्ला देताल? हे बघा, आता ॲग्रिकॉस नवीन नवीन आल्यानंतर बॅच जॉईन करतं, पण लगेच आल्याला तुम्ही जनरलकडे शिफ्ट नाही होऊ शकत. तुम्ही स्वतः पहिला स्वतःची क्वालिटी पहा की तुम्ही जनरलसाठी म्हणजे सुटेबल आहात का नाही, ते तुम्हाला कळून जातं ॲटोमॅटिक. तुम्ही जसे मूग देत जाता तसे ॲग्रिकल्चरवाल्यांनी कसं आल्याला पहिला जी बॅच आहे ती कंप्लीट करावी आणि ॲग्रिकल्चरच करावी. म्हणजे फर्स्ट एक्झाम तुम्ही द्या आणि ॲग्रिकल्चर तसंच चालू ठेवा. असं काय म्हणजे वेगळं काही तुमचं ॲग्रिकल्चरचं कॉन्टॅक्ट असं तुटणार नाही, कंटिन्यू चालू ठेवा. आणि मग आल्याला तुमची 1 वर्षात काही बॅच निघणार नाही अशी पण, कारण एवढा पण कॉन्फिडन्स ठेवून चालत नाही. मग तसंच करता करता मग जनरलकडे चालूच ठेवा. जनरलचं पण कॉन्ट रिझनिंग तेच राहणार. आणि ह्या वर्षी तुम्ही AFOचा कट ऑफ बघतायच, कारण 51चा कट ऑफ लागलाय प्रीचा. त्याच्यापैकी म्हणजे बरेच पोरं जनरलवाले आहेत, त्यामुळे कट ऑफ वर गेला. मग ह्याच्यावरून तुम्ही हे समजून घ्या की आता 2 वर्षापूर्वी कसं होतं, ॲग्रिकल्चरचा कट ऑफ 17चा लागायचा, 20चा लागायचा, 21 लागायचा. आणि पोरं काय करत होते, पासिंग पुरते प्रीसाठी पाहत होते की सिम्प्लिफिकेशन, हे अप्रॉक्सिमेशन, असे छोटे छोटे टॉपिक करायचे आणि पास होऊन जायचं. पण आता ती कंडिशन राहिलीच नाही की पास होण्यासारखी. बरोबर. जेवढं तुम्ही आता जनरलला घासता तेवढंच आता AFOच्या प्रीला सुद्धा घासावं लागणार आहे तुम्हाला, कारण प्रीचा कट ऑफ वर चाललाय आता. बरोबर. आणि पोरं कसं आहेत, सर्वजण अभ्यास करत आहेत तेवढा, स्टडी हार्ड. म्हणजे तुम्हाला दोन्ही पण करावं लागेल. स्टार्टिंगला ज्यावेळेस येतात त्यावेळेस तुम्ही AFO टार्गेट ठेवा, कारण 2-3 महिन्यावर पेपर असतो. पण त्याच्यानंतर तुम्हाला जनरल बँकिंग प्लस AFO असे दोन्ही पण तुम्हाला हात ठेवावे लागतील. आणि दोन्हींचे विषय सेम असल्यामुळे तुम्ही सहजासहजी ते क्रॅक करू शकतात, असं त्यांचं म्हणणं आहे. तुमच्या पुढचे जे काय जॉईनिंगच्या नंतरचं जे काय आयुष्य असेल त्याच्यासाठी आमचं संकल्प टीमतर्फे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. ओके, धन्यवाद, थँक्यू.